हाय मैत्रिणींनो, माझ्या मुलीची डिमांड मम्मा पास्ता बनव. तिला टिफिनला पास्ता घेऊन जायचं होतं. मग मी पास्ता बनवत होते. मग पास्ता बनवते तर तुम्हाला रेसिपी दाखवलीच पाहिजे. इथं मी छान पाणी उकळले. इथं 1.5 वाटी मी पास्ता घेतलेला आहे. छान तो पास्ता शिजवून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ आणि तेल थोडं टाकून तो छान शिजवून घ्या. नंतर त्यासाठी भाज्या तर लागतातच. मग इथं मी कोबी चिरला आहे. उभ्या आकारात मी कोबी चिरला आहे. तुम्हाला जसं आवडतं तुम्ही चिरू शकता. नंतर शिमला मिरची, गाजर अशा भाज्या चांगल्या कट करून घ्यायच्या उभ्या. फ्रेश भाज्या घ्यायच्या. कलरफुल जरा छान वाटतात. उभ्या आकारात असले की जरा छान वाटतात आणि छान दिसतात. इथं सगळ्या भाज्या मी छानपैकी कट करून घेतल्यात. नंतर कांदा पण घ्यायचा आहे आपल्याला कट करून. शिमला मिरची, गाजर आणि कोबी छान धुवून घ्यायच्यात भाज्या. आणि नंतर त्यासाठी एक कांदा उभा मी चिरलेला आहे. तो पण उभ्या आकारातच चिरायचा आणि छानपैकी तो चिरून घ्यायचा. इथं बघा मी चिरला हा असा. छान पाकळ्या त्याच्या पडतात कांदा उभा चिरला की. नंतर स्वच्छ कढई घ्यायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल पसरून टाका म्हणजे चिटकत नाही साईडला. भाजी नाही चिटकत आणि पास्ता पण नाही चिटकत. थोडा लसूण मी थोडासा असं दुखवून घेतलेला आहे चेचून. नंतर त्यात कांदा पण ॲड घेतला आहे. पास्ता नूडल्स बनवताना कधी फास्ट गॅस ठेवा. फास्ट गॅसमध्ये चायनीज रेसिपी बनवल्या जातात. नंतर थोड्याशा वापरून घ्यायच्यात आपल्याला भाज्या, कांदा, लसूण. आवडीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यात. आणि नंतर त्याच्यात मी पास्ता घातलेला हा शिजवून. वेगवेगळ्या डिझाईनचे प्रत्येक डिझाईनचे वेगवेगळे पास्ते येतात. इथं चिली फ्लेक्स पण मी टाकलेला आहे. तुम्ही मिरीपूड, चिली फ्लेक्स काही आवडीनुसार टाकू शकता. आणि इथं सॉसेस हे ग्रीन चिली सॉस आहे. हा छान टेस्टी येते ना. पास्ते सॉसशिवाय बनवूच शकत नाही. इथं रेड चिली सॉस टाकलं मी. छान असं एकसारखं त्याला हलवून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचे सॉस, चवीनुसार मीठ वगैरे. हे बघा किती छान झालं आहे. खूप छान होतो. आणि नंतर छान अशी प्लेट तयार करायची आणि डेकोरेशन करून घ्यायचं. मस्त खावा, स्वस्त राहावा. आणि माझी रेसिपी आवडली की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान वाटतं ना. लहान मुलांना अशा डिशेस किती छान वाटतात. खूप आवडतात. बाय.